आर्थिक सुरक्षेमध्ये वाढ व्हावी या दृष्टीनं फेब्रुवारी 2019 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं अनुक्रमे पीएम किसान आणि शेतकरी सन्मान योजना या नावाच्या 2 योजना सुरू केल्या। याच्यामध्ये अतिशय तुटपुंजी अशी मदत या योजनांच्या माध्यमातून दिली जाते, म्हणजे वर्षाला 6,000 रुपये प्रत्येकी राज्य आणि केंद्र सरकार असे दोघांनी मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांसाठी दिले जातात। महागाईचा शेतकऱ्यांवर काहीच परिणाम होत नाही असा केंद्र आणि राज्य सरकारचा गोड समज आहे की खत बियाणे यांचे भाव सातत्याने वाढत आहेत, कौटुंबिक खर्चाची महागाई सातत्याने वाढत आहे, मात्र याचा शेतकऱ्यांवर किंवा सर्वसामान्यांवर काहीच परिणाम होत नाही। एखादी योजना जाहीर करायची आणि ते योजनेचे कागद जमा करायला सामान्य लोकांना कामाला लावून द्यायचं, असं प्रत्येक योजनेचं स्वरूप असतं। मग शेतकऱ्यांचा किंवा सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावला किंवा नाही उंचावला किंवा ते अजून गरीब झाले याकडे कुठलंही कुणाचंही लक्ष नसतं। त्यातल्या त्यात विशेषतः विदर्भातील शेतकरी नेहमीच सुरुवातीपासून त्यांचे प्रश्न घेऊन तो वंचित राहिला आहे। पिकावरील अनियमित हवामानाचा परिणाम असेल, सततची दुष्काळी परिस्थिती असेल, अतिवृष्टी असेल, तर ह्या गोष्टींचा सातत्याने ह्या गोष्टीला तोंड देत तिथला शेतकरी जगतो आहे। आणि मग अशातच सरकारची एखादी योजना जाहीर होते का यावर शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं। आणि मग अशा स्थितीमध्ये जवळपास 5 ते 6 वर्षापूर्वी ही योजना जाहीर झाली, मात्र 5-6 वर्षामध्ये कुठलीच काहीच महागाई वाढलेली नाही। तेलाचे भाव उलट कमी झाले, पेट्रोल डिझेलचे दर किंवा इतर जे काही कौटुंबिक वाहन असतील, जिन्स असतील किंवा शेतमालाच्या जे काही निविष्ठे असतील तर यांचे दर उलट कमी झाले असा सरकारचा समज आहे। आणि हे पैसे शेतकऱ्यांना पर्याप्त किंवा पुरेपूर होतात असा सुद्धा सरकारचा समज आहे। सुरुवातीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड या योजनांचा त्रास झाला। केवायसी करा, हे कागद जमा करा, ते कागद जमा करा, बँकेचे चक्रा मारा, डीबीटी साठी हे खातं लिंक नाही, ते खातं लिंक नाही, अशा अनेक गोष्टींचा ससेमिरा शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलेला होता। आणि अशा स्थितीमध्ये या 6,000 रुपयामध्ये आतापर्यंत 5 वर्षात तसूभरही वाढ झालेली नाही। उलट मोबाईलचे रिचार्ज हे 150 पटीनं म्हणजे वाढलेले आहेत आणि सगळ्याच गोष्टींची महागाई वाढलेली आहे। आता विदर्भ प्रांत किसान जे संघ आहे तर यांनी हे अनुदान 20,000 रुपयापर्यंत वाढवावं अशी मागणी केलेली आहे। आणि आम्हाला तरी वाटतं की एकतर सरकारने ह्या योजना बंद कराव्या किंवा महागाईच्या चढत्या आलेखानुसार या योजनांमध्ये अनुदानांमध्ये वाढ करण्यात यावी। गेल्या अनेक वर्षांपासून निराधारांचं जे अनुदान आहे ते 1,500 रुपयावरच आहे। त्यातही बँकांचे मिनिमम बॅलन्स चार्जेस वगैरे काटून कुटून 1200-1300 रुपये या निराधारांच्या हातात पडतात। महिलांना 1500 रुपयाची बोळवण दिलेली आहे। संक्रांतीला 3,000 रुपये देऊ असं सांगत असताना 60 लाख महिलांची नावं त्याच्यातून वगळण्यात आलेली आहेत। अशा एक ना अनेक कितीतरी गोष्टी आहेत, परंतु सामान्य माणसाला भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती झालेली आहे। सरकारने ह्या योजना बंद केल्या पाहिजे। शेतकऱ्यांच्या कष्टाला, शेतमालाला, श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे। शेतमजुरांच्या जे काही सामान्य लोक आहेत, मजुरीचे कामं करतात, छोटी छोटी कामं करतात, तर यांना योग्य तो त्यांच्या कामाचा मोबदला दिला पाहिजे। भलेही मग तुमच्या नोकरशहाला तुम्ही 7वा, 8वा, 10वा, 15वा आयोग लावा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, मात्र आम्हाला आमच्या गरजेपुरतं तरी तुम्ही दिलं पाहिजे। निदान तुम्हाला तुमच्या योजना द्यायच्या नसतील तर निदान आमच्या शेतमालाला अनुकूल असा भाव दिला पाहिजे, अशी ही मागणी सर्व स्तरातून पुढे आली पाहिजे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।